श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद। श्री बालाजी महाराज की जय। जय वेंकटरमणा गोविंदा। सन्माननीय उपस्थित मान्यवर आणि बालाजी महाराजांच्या चरणी भक्तिभावाने उपस्थित सर्व भाविक बंधू भगिनींना आपण सर्वांना सदा नमस्कार। श्री बालाजी देवस्थान, वीर सावरकर नगर, बालाजी चौक, यवतमाळ, श्रावण मास प्रवचनमाला वर्ष 21वे। आजच्या कार्यक्रमाचे हे 5वी गोष्ट। श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, साधनेचा, चिंतनाचा आणि आत्मपरीक्षणाचा। अशा या पवित्र महिन्यामध्ये नीती शतक या विषयावर आधारित ही प्रवचनमाला आपल्या सर्वांसाठी निश्चित चिंतनाची आणि आत्मविकासाची पर्वणी आहे। आजचे प्रवचनकार श्री अतुल गंजीवाले सर यांचा प्रवचनाचा विषय आहे अर्थपद्धती। यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। प्रवचन करायला श्री बालाजीच्या मूर्तीला हार अर्पण करावा। श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद नित्य निर्मल गोविंद मी पुन्हा एकदा वेंकटेश्वर सरांना विनंती करतो त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। पुराण पुरुष गोविंद। आजच्या प्रवचनकारांचेच म्हणजेच श्री अतुल गंजीवाले सरांचे स्वागत श्री सौरभ भोळे करतील अशी त्यांना विनंती करतो। थोडक्यात श्री अतुल सुधाकर गंजीवाले सर यांचा परिचय देऊ। अतुल सुधाकर गंजीवाले सर हे लोकनायक बाबाजी विद्यालय येथील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। ते बालभारती पुणे येथील मराठीत द्वितीय भाषा इयत्ता 6 ते 10 चे पाठ्यपुस्तक निर्मितीचे सदस्य आहेत। विद्याभारती यवतमाळ जिल्हा मंत्री म्हणून ते दायित्व सांभाळत आहेत। 2016 साली झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे ते संयोजक होते। ते विविध विषयांवर प्रवचन व्याख्यान देत असतात, तसेच विविध वृत्तांवर लेखन करीत असतात। दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यवतमाळद्वारे प्रकाशित मोडला नाही कणा या अंकामध्ये त्यांनी यशोगाथाचे लेखन केले आहे। मातोश्री वृद्धाश्रम यवतमाळद्वारे प्रकाशित मातोश्री एक सेवा प्रवास या विशेषांकाचे, तसेच 2025 मध्ये यवतमाळ येथे झालेल्या तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाच्या विशेषांकाचे सहसंपादक म्हणून त्यांनी कार्यभार केले आहे। त्यांचा प्रवचनाचा विषय आहे अर्थपद्धती। मी श्री अतुल गंजीवाले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी। नमो वेंकटनाथाय नमः श्री निवासिने नमो लक्ष्मीपते तुभ्यं प्रसीदं मम सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम। भगवान श्री बालाजी चरणी नतमस्तक होतो। ज्यांच्या संस्कारांनी माझ्या जीवनाला दिशा मिळाली, आज आपणासमोर बोलू शकतो अशी पात्रता निर्माण केली, त्या स्वर्गीय आई वडिलांचं अभिवादन करतो। श्री बालाजी देवस्थान मंडळाचे सर्व पदाधिकारी,
आपण सर्व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते हो, आपणासही अभिवादन. आज श्रावणातला सोमवार, हा श्रावणातला शनिवार, हा शनिवार जो आहे तो अश्वत्थ मारुती पूजन म्हणून पाळला जातोय. श्रावणातले सर्व शनिवार जे आहेत ते अश्वत्थ मारुती पूजन म्हणून त्या दिवशी महत्वाने पूजिले जातात. या अश्वत्थ मारुतीची एक छोटीशी कथा, या पूजनामागची एक छोटीशी कथा. यामध्ये विष्णूचा एक भक्त असतो, धनंजय नावाचा, आणि अतिशय गाढ भक्ती त्याची असते. भगवान विष्णूंना असं वाटतं की या धनंजयाची आपण परीक्षा घ्यायला हवी. आणि मग धनंजय ज्या काही परिस्थितीत असतो, ऐश्वर्या समाधानात असतो, त्याच्या जीवनामध्ये अतिशय दारिद्र्य निर्माण होतं. आणि हे दारिद्र्य निर्माण झाल्यामुळं त्याचे मित्रमंडळी, त्याचे नातेवाईक त्याच्यापासून हळूहळू दूर व्हायला लागतात. अतिशय दारिद्र्य जीवन जगत असतो. साधारण हिवाळ्याचे दिवस असतात आणि निदान थोडी ऊब मिळावी यासाठी लाकडं तोडून आणणं. तर ते लाकडं तोडत असताना पिंपळाच्या झाडाला त्याची कुऱ्हाड लागते, पिंपळाच्या झाडाची फांदी तुटली जाते. आणि त्यातून मग विष्णूजी प्रकट होतात आणि म्हणतात, तू या पिंपळाच्या झाडाला जी कुऱ्हाडीचा घाव केलेला आहे त्याच्यामुळे माझं शरीर रक्तबंबाळ झालेलं आहे आणि मला फार वेदना होत आहेत. हे पाहून धनंजयाला फार वाईट वाटतं आणि धनंजय त्याच कुऱ्हाडीने स्वतःचा घात करायला निघतो. आणि तेवढ्यात विष्णूजी त्याला म्हणतात, थांब. विष्णूजी त्याच्यावरती, त्याच्या भक्तीवरती प्रसन्न होत आहेत आणि त्याला आशीर्वाद देत आहेत. पुढे कुबेरांची देखील त्यांच्यावरती कृपा होते आणि पुन्हा धनंजय जे आहे ते आपल्या सुख समृद्धी जीवनाला प्रारंभ करत आहेत. एकतर शनिवार, श्रावण शनिवार म्हणून ही गोष्ट महत्वाची. आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये एक छोटासा प्रसंग सांगितला की जेव्हा त्याच्या जवळची संपत्ती, जेव्हा त्याच्याजवळचं धन कमी व्हायला लागतं, तो गरिबीच्या दिवसांमध्ये येतो, तेव्हा त्याचे आप्तस्वकीय मित्रमंडळीचे ती हळूहळू दूर व्हायला लागतात. आणि हाच मुद्दा या नीती शतकमध्ये अर्थ पद्धतीमध्ये घेण्यात आलेला आहे. भर्तृहरींनी नीती शतकमध्ये सुरुवातीला अज्ञान पद्धती, त्यानंतर विद्वत पद्धती, मानशौर्य पद्धती आणि त्यानंतर मात्र अर्थ पद्धतीला महत्व दिलेलं आहे. आणि मग बाकीचे जे आहेत, दुर्जन पद्धती असेल, सृजन पद्धती असेल, परोपकार पद्धती, कर्म पद्धती असेल, वित्त पद्धती किंवा इतर अनेक पद्धती ज्या आहेत त्या नंतर घेतलेल्या आहेत. अर्थ म्हणजे पैसा, धन. आपल्याला माहिती आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये या धनाला अतिशय महत्व आहे आणि या धनाशिवाय आपण कोणतीही कृती योग्य पद्धतीने करू शकत नाही. भर्तृहरी सुभाषितामध्ये असं म्हणतायत की पैसा हा सर्वस्व आहे असं नव्हे. सुरुवातीला त्यांनी अतिशय सुंदर अशा सुभाषितातून पैशाचं आयुष्यामध्ये काय महत्व आहे हे आपल्याला सांगितलंय. भर्तृहरी म्हणतात, जातिर्यातुरसातलं गुणगण स्तत्राप्यधो गच्छताम् शीलं शैलतटात्पतत्वभिजनः संदैहतां बन्धिनाम् शौर्ये वैरिणि वज्रमाशु निपतत् त्वर्थास्तु न केवलम् येनैकेन विना गुणास्तृणलव प्राया समस्ता इमे. भर्तृहरी या सुभाषितामध्ये म्हणताय, जातिर्यातु रसातलम, माझी जात जी आहे, माझ्या समाजाची जी जात आहे ती त्या रसातळाला चालली जाऊ. इतकंच नव्हे तर माझ्यामध्ये आणि माझ्या समाजामध्ये जे काही चांगले गुण आहे ते चांगले गुण त्या रसातळाच्या खाली चालले जावं. शैलाग्राहून ही शील, जे शील असतं माणसाचं ते सुद्धा नष्ट होऊ. सौजन्य जे आहे मानवाचं, माझं जे सौजन्य आहे ते त्या अग्नीमध्ये जळून जावं.
जे शूरत्व आहे हे शूरत्व देखील अथनिकेवरती आदळून जाऊ. आणि हे सर्व होत असताना मात्र माझा पैसा, माझं धन, माझी संपत्ती, माझा अर्थ जे आहे हे मात्र माझ्याजवळ कायम राहो. एनेकेन विना गुणातुणलवा प्राया समस्ताईने. भर्तृहरी म्हणतात जी काही समाजातली चांगली गुण आहेत, जी काही समाजातल्या चांगल्या गोष्टी आहेत, या सर्व माझ्यासाठी त्या गवताच्या पात्यासारख्या आहेत आणि मला फक्त आणि फक्त काय तर अर्थ म्हणजे पैसा हाच महत्वाचा आहे. भर्तृहरी या श्लोकामध्ये जरी आपल्याला पैशाचं महत्व सांगत असले तरी देखील ते समाजाला एक प्रकारे आरसाच दाखवत आहेत. आणि खरोखर आपण जर या गोष्टी आजही बघितल्या तर आपल्याला आजही समाजात अशाच प्रकारची काही परिस्थिती असलेली किंवा मानसिकता असलेली व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते की काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींमध्ये सर्वात महत्वाचा काय तर पैसा. अनेक जण आपल्याला असे दिसतील की समाजात अतिशय वाईट पद्धतीने किंवा ज्या चुकीच्या पद्धती आहे, अनैतिक पद्धती आहे त्या पद्धतींनी पैसा गोळा करण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि त्यांच्यासाठी मग शील असो, नातेवाईक असो, गुण असो, या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी रसातळाला गेलेल्या दिसत आहेत. जात रसातळाला जाते आहे, गुण रसातळाला जात आहेत, शील पर्वतावरून खाली ढकलल्या जात आहेत, पण अर्थाला मात्र या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. वामन पंडित नावाचे कवी होऊन गेलेले आहेत, साधारण 16व्या-17व्या शतकातले. यांनी या नीती शतकामध्ये जी काही विविध सुभाषितं दिलेली आहे त्याला अतिशय सुंदररित्या मराठीमध्ये त्यांनी ही सर्व सुभाषितं जी आहेत ती वर्णन केलेली आहे. याच सुभाषिताबद्दल वामन पंडित म्हणतायत, राहो जाती रसातली सुगुण हे राहोत ते खालते शैलाग्राहुनी शील सत्वर पडो सौजन्य अग्नीत ते शूरात्वावरी आदळो अथनिका हे सर्वही नावडे अर्थप्राप्ती असो निरंतर मला त्यावेळी हे बापुडे. म्हणजे अर्थाला, पैशाला, धनाला या ठिकाणी महत्व दिलंय. सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्याला ही जी परिस्थिती आहे किंवा यामध्ये सांगितलेली जी गोष्ट आहे ती अनेक ठिकाणी सारखी दिसते किंवा पुष्कळ वेळेस पाहायला मिळते. पण याच संदर्भातलं आपण एक वेगळं उदाहरण पाहू शकतो. श्रीकृष्ण आणि सुदामा यांची गोष्ट आपल्याला माहिती आहे किंवा यांची मैत्री आपल्याला माहिती आहे. एक चांगलं मैत्रीचं एक उदाहरण म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. श्रीकृष्णाचा हा मित्र जो आहे अतिशय सद्गुणी, चारित्र्यवान, नीतिसंपन्न, पण धनाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर धनाच्या बाबतीत हा अतिशय दरिद्री, अतिशय गरीब हा व्यक्ती. पण जेव्हा हा सुदामा आपल्या मित्राला कृष्णाला भेटायला जातो त्यावेळेस मात्र कृष्ण त्याच्या धनाची किंवा आर्थिक परिस्थितीची कोणतीही गोष्ट विचारात न घेता एक राजा असलेला व्यक्ती, धनाढ्य असलेला व्यक्ती, परमात्मा जो आहे तो श्रीकृष्ण अतिशय नम्रतेने आपल्या मित्राची भेट घेतोय. थोडक्यात श्रीकृष्ण आपल्याला जवळ हेच सांगत आहेत की समाजामध्ये कितीही अनिती आलो, कितीही अनिष्ट रूढी परंपरा येत असतील तरी मात्र पैशाच्या मागे लागलेली लोक जरी समाजात असतील तरी मात्र गुणवत्ता असेल, चारित्र्य असेल, शीलवत्ता आहे, या सर्व गोष्टीला अतिशय महत्व आहे. आणि श्रीकृष्णाने या धनापेक्षा गुणालाच महत्व दिलंय. धन जे आहे ते समाजात आपल्याला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतं. आणि आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला मिळतील की धनवान व्यक्तीला समाजात नेहमीच प्रतिष्ठा मिळताना दिसते, परंतु त्यांच्या तुलनेत गरीब किंवा त्यांच्या तुलनेमध्ये चारित्र्य संपन्न, वक्तृत्व लाभलेला व्यक्ती असो, समाजात एक आदर्श व्यक्तिमत्व ठरेल असा व्यक्ती असो, त्याला मात्र त्यांच्या तुलनेमध्ये कुठेतरी कमी लेखल्या जात आहे. थोडक्यात काय तर श्रीमंत व्यक्ती आणि सामान्य वर्गातल्या व्यक्तींमध्ये, सामान्य वर्ग याचा अर्थ असा की यांच्याजवळ पैसा नाही किंवा यांच्याजवळ पैशाची कमतरता आहे, परंतु इतर साऱ्या गुणवैशिष्ट्यांमध्ये हे उजवे आहेत, परंतु तरीही अशा व्यक्तींना समाजामध्ये कुठेतरी
कमी स्थान मिळतंय, महत्व थोडं कमी मिळतंय आणि त्या पद्धतीने किंवा त्या प्रमाणात आपण पाहतो धनवान व्यक्तीला मिळतंय. मग अनेक ठिकाणी अशी उदाहरणं पाहायला मिळतील. अगदी राजकारणाच्या संदर्भात पुढे काही सुभाषित येणार आहे त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल की राजकारणाने तिकीट कोणाला दिलं जातं किंवा कोणत्या उमेदवाराला निवडून आणायचा किंवा कोणत्या उमेदवाराला उभं करायचं, हा प्रत्येक राजकीय पक्ष देखील ज्याच्याजवळ पैसा असेल, जो पैसा खर्च करू शकतोय, अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी तिकीट देण्याचा विचार होतोय. म्हणजे महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातली आपल्याला अतिशय बोटावर मोजण्या इतकी उदाहरणं दिसतील की अतिशय गरीब परिस्थितीतल्या व्यक्तीला एखाद्या पक्षाने तिकीट देऊन उभं केलेलं आहे. या सुभाषिताचा आशय आपल्याला एवढाच घेता येईल की हे जे सुभाषित या भर्तृहरींनी आपल्याला दिलेलं आहे, एक उपरोधिक परिस्थिती दाखवलेली आहे किंवा उपरोधिकतेवर टीका केलेली आहे. भर्तृहरींनी या सुभाषितात धनाला महत्व न देता गुणाला महत्व आपण द्यायला हवं हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि धनवानापेक्षा गुणवान व्यक्तीला आपण समाजातही महत्व द्यायला हवं हेच या सुभाषितावर आपल्याला ओळखावं लागेल. समाजामध्ये धन मिळवण्यासाठी कशा पद्धतीची रचना समाजात दिसते किंवा लोक कशा पद्धतीची विचारसरणी करतात याचं एक उदाहरण त्यामध्ये दिलं. भर्तृहरींनी समाजाची आणखीन एक मानसिकता आपल्याला पुढच्या एका सुभाषितामधून दिलेली आहे. दुसऱ्या सुभाषितात अर्थ पद्धतीमध्ये भर्तृहरी म्हणतात, यस्यासि वित्तम सनरः कुलीनः सपंडितः स श्रुतवान गुणज्ञ सएव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणा कांचन माश्रयन्ति. म्हणजे काय, यस्यासि वित्तम स नरः कुलीन, ज्याच्याजवळ धन आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे, जो श्रीमंत आहे, असाच व्यक्ती समाजामध्ये अतिशय कुलीन समजला जातो. सपंडित स श्रुतवान गुणज्ञ, तोच ज्ञानी, तोच पंडित आणि असाच व्यक्ती गुणवान देखील म्हटला जातोय. वक्ता कोणता चांगला आहे हे बघायचं झालं तरी भर्तृहरी म्हणतायत की ज्याच्याजवळ पैसा आहे तो व्यक्ती अतिशय चांगला वक्ता आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. सएव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणा कांचन माश्रयन्ति. म्हणजे सर्व गुण जे आहे हे त्या धनाच्या प्रमाणामध्ये किंवा धनाची पात्रता त्या व्यक्तीची किती आहे यावरून ठरवले जात आहेत. हे सुभाषित देखील आपण जर बघितलं तर याही सुभाषितातून धनालाच महत्व दिलेलं दिसतं. आताच पहिल्या सुभाषिताच्या संदर्भात जी काही उदाहरणं दिली, अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एखाद्या संस्था असेल, एखादी संघटना असेल किंवा आणखी राजकारणाचा विषय जर आला तर प्रमुख जी पदं असतील त्या पदांवरती कोणाला उभं करायचं किंवा त्या पदावरती कोण बसवायचं, तर जो व्यक्ती पैसा प्राप्ती केलेला आहे, ज्या व्यक्तीजवळ धन आहे, असाच व्यक्ती तिथे विचारात घेतला जातो. अर्थात ही संघटना वाढवायला, त्या संघटनेचं प्रगती करायला त्याची गरज आहे देखील, परंतु मग बाकी गुणांचा विचार केला तर काय आहे? मग समाजात विद्वान व्यक्ती नाही आहेत का? समाजात वक्ते नाही आहेत का? समाजामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व नाही आहेत का? तर आहेत, परंतु त्यांना कुठेतरी निम्न दर्जा दिला जातोय. या ठिकाणी एक चंद्रगुप्त आणि चाणक्यांची कथा देखील आपल्याला पाहता येईल. सुरुवातीच्या काळात आपल्याला माहिती आहे की चंद्रगुप्त सम्राट बनण्यापूर्वीची अवस्था अशी होती की त्या चंद्रगुप्तांची आर्थिक संपन्नता असेल, धनधान्य असेल, हे त्या सम्राटाच्या तुलनेमध्ये किंवा सम्राट बनल्यानंतर जी परिस्थिती होती निश्चितच त्याच्यापेक्षा खालची परिस्थिती आधीची होती. पण चाणक्यांनी त्यांचे सर्व जे गुण आहेत चंद्रगुप्तांमधले ते गुण ओळखले आणि त्यांना प्रोत्साहित केलं सम्राट बनण्याकरिता. आणि जेव्हा मग ते त्या सम्राट पदावरती गेले त्यावेळेस मग संपूर्ण भारतभर त्यांची हळूहळू प्रसिद्धी व्हायला लागली. अर्थात ते पद मिळाल्यानंतरही त्यांनी आपले गुण सोडले नाहीत आणि त्याच गुणांच्या भरोशावर, त्याच गुणांच्या आधारे समाजाचं भलं करणं, समाजाची, आपल्या राज्याची प्रगती करण्याचा त्यांनी निश्चितच प्रयत्न केला. कर्णाची गोष्ट देखील आपल्याला माहिती आहे की सूतपुत्र त्यांना म्हटलं जातं. त्यांना समाजामध्ये व्यवस्थित मान्यता देखील नव्हती, कारण काय तर त्यांचा जन्माचा विषय जो आहे त्या विषयामुळे त्यांना समाजामध्ये व्यवस्थित मान्यता नाही. परंतु
जेव्हा त्यांना अंग देशाचा राजा बनवण्यात आलं, त्यावेळी ज्या वेळीच ते राजा बनले त्यावेळी समाजाने त्यांना मान्य केलं. म्हणजे आर्थिक संपन्नता आल्यानंतर कुठेतरी महत्व मिळतंय. गुण जे आहेत, चारित्र्य जे आहे, त्या साऱ्या गोष्टींना या धनामुळे महत्व प्राप्त होत आहे. आपल्याला यावरून एक निष्कर्ष काढता येईल या सुभाषितावरून की धनामुळे निश्चितच प्रतिष्ठा मिळते, पण या धनावरून आपण एखाद्याचं मूल्य मात्र ठरवू शकत नाही. खरे गुण जे आहेत ते कांचनाश्रयात नव्हे, म्हणजे आर्थिक संपन्नतेमध्ये नव्हे, तर त्या व्यक्तीच्या कर्तृत्वामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. ज्या दोन छोट्या गोष्टी सांगितल्या, एक चंद्रगुप्तांची सांगितली आणि दुसरी कर्णाची सांगितली, या दोन्ही व्यक्ती ज्या आहेत आर्थिक संपन्नतेमुळे त्यांना प्रतिष्ठा समाजात निश्चित मिळाली, पण ती प्रतिष्ठा जी आहे ती कायम ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा त्या गुणांचीच गरज पडलेली. आणि म्हणून मग शेवटची जी ओळ म्हटली होती, सर्वे गुणा कांचनमाश्रत, या ओळीवरनं आपण हा बोध घ्यायला हवा की समाजामध्ये आपण फक्त आणि फक्त पैशाला महत्व न देता या गुणांच्या, या कर्तृत्वाच्या भरोशावर आपण निश्चितच प्रगती करू शकतो. हे धन, त्याची महत्ता आणि समाजात त्याला किती प्रतिष्ठा आहे यावरून पुढचे हे भरपूर येत आहेत. आणि पुढच्या सुभाषितामध्ये भरपूरही एक मौलिक संदेश आपणा सर्वांना देत आहेत. काय आहे ते सुभाषित? दौर्मंत्रानुपती विनर्शती यती संगासुतो लालनात विप्रो नध्ययनात कुलम कुलतनयात शीलम खलोत्पासनात हिमद्यादनवेक्षणादपि कृषी स्नेह प्रवासाश्रयात मैत्रीच्या प्रणयात समृद्धिरनयात त्यागात प्रमादाध्यनम. आपल्याला या ठिकाणी वामन पंडित म्हणतायत की दौर्मंत्र नृप संगती स्तव यती ती पुत्रही लालने वेदानध्ययने द्विजाती कुल दुष्पुत्रे खलाराधने नासे शील न पाहता कृषी मंदे मा लाज मध्ये फुका शाठवे मित्रपणा प्रवासागमने स्नेह प्रमादे हुका. आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी मौल्यवान आपल्याला वाटत असतात त्या सर्व गोष्टींचं आपण संरक्षण करायला हवं, हे या सुभाषितावरून आपल्याला लक्षात येत आहे. मग अगदी एखादा राजा असेल तर त्या राजाला वाईट सल्ल्यांपासून वाचावं लागेल. आपण पाहतो एखादा नेता असेल, एखादा राजा असेल, त्याच्या अवतीभोवती त्याचा अनुयायी जे असतात ते असतात आणि त्याची नेहमी बढाई करण्याचा प्रयत्न ते करत असतात. आणि असे बढाई करणारे, असे विनाकारण प्रोत्साहित करणारे किंवा विनाकारण स्तुती करणारे जे लोक असतात, यापासून राज्याला आपलं संरक्षण करावं लागेल, अन्यथा तो राजा आणि त्याचं राज्य हे दोन्हीही रसातळाला जाणार आहे. तसाच एखादा संन्यासी, या संन्याशाला आपलं चारित्र्य जपावं लागणार आहे आणि हे चारित्र्य जपण्यासाठी त्याला वाईट संगती असलेल्या किंवा वाईट विचारसरणी असलेल्या लोकांपासून स्वतःला वाचवावं लागेल. अन्यथा वाईट संगती असलेल्या लोकांमध्ये जर तो राहिला तर त्या संन्याशाचं संन्यासित्व देखील निश्चित नष्ट होणार आहे. अति लाडाने एखादा मुलगा जसा वाईट मार्गाला लागतोय किंवा आपण त्याला बिघडला म्हणतोय, अभ्यास नाही केला तर जशी विद्वत्ता नष्ट होते आहे, त्याचप्रमाणे एखाद्या कुलामध्ये एखादा कुपुत्र जर जन्माला आला तर ते कुलही त्या पद्धतीने नष्ट होण्यास सुरुवात होते. दुष्ट व्यक्तीच्या प्रभावाने चारित्र्यवान व्यक्तीवर प्रभाव पडतोय. शेतीकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर शेतीचं नुकसान होत आहे. आणि पुढे म्हटलं जात आहे, याच शेवटच्या वेळीमध्ये भरपूरही म्हणतायत मैत्रीच्या प्रणयात, आणि त्याच्या आधी म्हणतायत स्नेह प्रवासाश्रयात. आपली जी मैत्री आहे, आपण जे काही मित्र जोपासलेले आहेत, मैत्री जोपासलेल्या आहेत,
ही मैत्री कायम ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला विशेष असा विचार करावा लागणार आहे. त्या मैत्रीमध्ये आपुलकी, जिव्हाळा, प्रेम हे जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत ती मैत्री काही फळाला येणार नाही. आणि ज्या दिवशी ही आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मैत्रीमध्ये कमी कमी व्हायला लागतो, निश्चितच त्या दिवसापासून ती मैत्री जी आहे ती नष्ट व्हायला लागते. आणि मग मैत्रीच्या उदाहरणामध्ये जे श्रीकृष्ण आणि सुदामांचं उदाहरण दिलं ते एक मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे. की पैशाला कुठे आड येऊ दिलेलं नाहीये, धनसंपत्तीला कुठे आड येऊ दिलेलं नाहीये, किंवा आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला कुठे आड येऊ दिलेलं नाहीये. माझा मित्र, माझी मैत्री याच गोष्टीला महत्व दिलं आणि म्हणून आपण आजही त्यांच्या मैत्रीला महत्व देत आहोत. एक छानशी ओळ यामध्ये दिलेली आहे, स्नेह प्रवासाश्रयात. कौटुंबिक जे संस्कार आहेत, कौटुंबिक जी भारताच्या सांस्कृतिक वारशामध्ये आपल्याला एक बांधणी दिसली आहे, आज ती कौटुंबिक बांधणी आपली हळूहळू कुठेतरी कमी होताना दिसते आहे. आधी जे कुटुंब राहायचं, आता त्या कुटुंबामध्ये विभक्त कुटुंब असा एक शब्द यायला लागला. अतिशय कुटुंबी छोटी छोटी व्हायला लागली. आधी संयुक्त कुटुंब पद्धती होती, आताही आहे. अनेक ठिकाणी चांगली उदाहरणं पाहायला मिळतात. परंतु आपण जास्त प्रमाण जर कशाचं बघितलं तर विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला पाहायला मिळते. आणि याचं एक कारण स्नेह प्रवासाश्रयात म्हणजे काय आहे, तर अशा कुटुंबातलं, ज्या कुटुंबामधलं स्नेह प्रवासाला चाललं गेलेलं आहे, म्हणजे आपापल्या त्या घरच्या कुटुंबाच्या सदस्यांमध्ये हा स्नेहभाव राहिलेलाच नाही, तर ते कुटुंबही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. ते कुटुंब बांधून ठेवणारा जो स्नेहाचा धागा आहे तोच नष्ट होत आहे. परंतु एक बाजू अशी असली तरी दुसरी बाजू आपल्याला अतिशय चांगली म्हणता येईल, समाधानकारक बाब आहे. आपण पाहतो आजकाल नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने किंवा उच्च शिक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक कुटुंबातला एखादा ना एखादा व्यक्ती बाहेरगावी राहतोय. मग अगदी 10वी-12वी पासून तो राहतोय. अनेक कुटुंब आपल्याला पाहायला मिळतात की पुढे दुसऱ्या गावाला पुढे मुलं स्थायिक झालेली आहेत. परंतु भौगोलिक दृष्टीने जरी अंतर त्यामध्ये असलं तरी पण फोनच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप सारख्या कॉलच्या माध्यमातून असेल, किंवा प्रत्यक्ष जाणे येण्याची जी कृती आहे, याही पद्धतीने स्नेहभाव अजूनही जोडला गेलेला आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की हा स्नेहभाव आपण जपत राहिलं तर कुटुंब व्यवस्था जी आहे ती कुटुंब व्यवस्था आपल्याला निश्चितच सातत्याने एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळेल. श्रीरामाचं आणि भरताचं उदाहरण आपल्याला या पद्धतीने माहिती की श्रीरामांना वनवासाला जावं लागतं, राज्य भरताकडे येतं, म्हणजे सर्व ऐश्वर्य, सर्व धनसंपत्ती त्या भरताकडे येते आणि श्रीरामाला वनवासी जीवन जगावं लागतंय. पण म्हणून काही त्यांच्यामध्ये कोणतं वितुष्ट आलं नाही. भरत जेव्हा श्रीरामाला भेटायला जात आहे त्यावेळेस तेवढ्याच आपुलकीने, तेवढ्याच स्नेहभावाने ते आपल्या भावाला भेटतायत आणि एक उपदेश करतायत. तिथून भरत आपल्या राज्यामध्ये जात आहेत आणि आपल्याला ती गोष्ट माहितीये की त्या सिंहासनावर श्रीरामाच्या पादुका ठेवल्या जातात आणि राज्य व्यवस्था सांभाळली जाते. अतिशय सुंदर उदाहरण आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. स्नेह प्रवासामध्ये न जाऊ देता तो स्नेहभाव आपण चांगल्या पद्धतीने जपत राहिलो तर निश्चितच आपल्याला ही कुटुंब व्यवस्था आणि पर्यायीने समाज व्यवस्था, आपली संस्कृती टिकवणं निश्चित शक्य होतं. त्यामुळे या सुभाषितावरून आपल्याला एक अर्थ असा काढता येईल की नात्यांमुळे अंतर जे आहे ते अंतर नात्यांना कधी तोडत नाही, पण संवादाचा अभाव जिथे असतो, संवाद जिथे कमी होतो, त्या ठिकाणी मात्र ती नाती असेल, ती मैत्री असेल, ती निश्चितच कुठेतरी नष्ट होत आहे. नाती जन्माने जरी असली तरी प्रेम, स्नेहभाव, मैत्री, आपुलकी यांच्यामुळे निश्चितच ही नाती जी आहे ती सातत्याने टिकून असलेली आपल्याला दिसतात. या नात्यांवरून पुढे पुन्हा भरतुरी संपत्तीवर येत आहेत आणि त्या पुढच्या सुभाषितामध्ये भर्तृहरी म्हणतायत, दानम भोगो नाश स्थितो गतयो भवन्ति वित्तस्य
यो न ददाती न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती. आणि वामन पंडितांचा याच्यावरती अतिशय सुंदर सुभाषित वामन पंडितांनी बनवलंय की आपण बहुतेक जणांनी ते ऐकलेलंही असावं, कारण व्याकरणामध्ये मराठी व्याकरणात त्याचा समावेश पुष्कळ पाहायला मिळतो. द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश, की दान भोग अथवा तिसरा विनाश, जो जे न भोग करी जरी पात्र न देही, त्याच्या धनासी मग केवल नाश काही. म्हणजे 3 अवस्था या धनाबद्दलच्या आहेत. एक, या धनाचा आपण उपभोग घ्यायला हवा. दुसरं, या धनाचा आपण दान करायला हवं. आणि नाही तर मग पहिल्या 2 पैकी कोणती गोष्ट नसेल होत तर निश्चितच तिसरी गोष्ट ही होणार आहे, आणि ती गोष्ट म्हणजे त्या धनाचा नाश होणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देखील धर्म अर्थ काम मोक्ष म्हटलेलं आहे, पण ते म्हणत असतानाच आपल्या वार्षिक उत्पन्नाचा विशिष्ट भाग हा आपण समाजासाठी खर्च करावा ही आपली भारतीय संस्कृतीच आपल्याला सांगते. आणि मग त्याचाच आधार घेऊन आपल्याला असं म्हणता येईल की आपण आपल्या धनाचा उपभोग देखील घ्यायला हवा, आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणून याच धनामधला काही भाग आपण समाजाच्या जबाबदारीसाठी, समाजाचं भलं करण्यासाठी खर्च करायला हवा. आणि नाही तर मग काय होणार, शेवटचा असतो मुद्दा, संपूर्ण धन हे नष्ट होणार आहे. काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती न्यूजपेपरवर, तसंही जी आता गोष्ट सांगतोय ती मी अनेक वर्षापासून थोडस पाहतोय त्याच्याकडे, कारण पुष्कळ वेळा कामी पडते माहिती. माहिती अशी होती, बहुतेक ती लोकसभेत देखील सादर करण्यात आली होती, आता या पावसाळी अधिवेशनातला मुद्दा आहे, की भारतातली सर्वात मोठी विमा कंपनी, ती विमा कंपनी आपल्या 31 मार्च नंतरच्या अहवाल बनवत असते, आर्थिक विवरण जे असतात ते बनवत आहेत, पण आणखीन काही अहवाल ते बनवले जात आहेत. आणि या 31 मार्च 2026 पर्यंतचा त्यांनी अहवाल एक सांगितलेला आहे, तो बहुतेक वेबसाईटवर पण आला असेल, की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 7,318 करोड रुपये, 7,318 करोड रुपये LIC जवळ असे आहेत, त्याला इंग्रजीमध्ये अनक्लेम्ड अमाऊंट म्हटलेलं आहे. म्हणजे अशी रक्कम जी कोणत्या तरी व्यक्तींची आहे, त्यांच्या मालकीची आहे, पण त्या व्यक्तीने इन्शुरन्स कंपनीकडे मागणीच केलेली नाहीये. कल्पना करा, 31 मार्च 2026 पर्यंतची रक्कम 7,318 करोड रुपये संपूर्ण भारताचा विचार केला. मग एक प्रश्न पडेल की कंपनीने त्यांच्याशी संपर्क केला नाही का? तर निश्चितच संपर्काची माध्यमं वापरली जातात, पण आपल्याला अनेक वेळा माहिती मिळते की वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालयीन क्षेत्र असो किंवा इतर कोणत्या ठिकाणी बँकिंग क्षेत्र असो, आपले पत्ते, आपले ऍड्रेसेस अपडेट करत जा, आपले मोबाईल नंबर अपडेट करत जा, आधार कार्ड अपडेट करत जा. याचं कारण असे की संपर्काचा पत्ता बदलला, त्यांच्याजवळ जुना संपर्क कसा पत्ता आहे, संपर्क होतच नाही. दुसरा एक अहवाल अजून आपल्याला इथे निश्चितपणे उपयोगी पडेल किंवा पाहावं लागेल. EPF नावाचं अकाउंट असतं, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड नावाचं अकाउंट, याच्यामधली रक्कम सांगितली आहे 9,330 करोड रुपये, ती तिथे पडून आहे, अनक्लेम्ड. आणि मग या ज्या अशा प्रकारच्या रक्कम असतात त्या मग 10 वर्ष 15 वर्ष नियमानुसार वाट पाहिली जाते, आणि मग ते एम्प्लॉईजच्या किंवा समाजाच्या कल्याणाकरिता ती रिझर्व्ह ठेवली जाते. सांगण्याचा मुद्दा हा आहे की संपत्तीचा उपभोग घेणं आवश्यक आहे, आणि हा उपभोग घेत असताना योग्य पद्धतीने उपभोग घेऊन आवश्यक तेवढाच खर्च करून आपण संपत्तीतला काही भाग समाजासाठी खर्च करायला हवा. या ठिकाणी ही संपत्ती आपण महत्वाची जरी म्हणत असली तरी ती उपभोगासाठी म्हणून एक साधन म्हणून आपण वापरायला हवी. संपत्तीचा आपण आपला दास बनवायला हरकत नाही, पण या संपत्तीचा आपण जेव्हा दास बनवू तेव्हा आपलाही निश्चित त्रास होणार आहे. आणि म्हणून या संपत्तीमध्ये दान आणि उपभोग या 2 गोष्टीला अतिशय महत्व आहे. एक सुंदर सिद्धांत भरपूर आपल्याला सांगता येत. पुढचं सुभाषित आहे, मणिषाणो लिड समर विजयी हे ती दलितो,
मदशीतो नागः शरदि सरित शान पुलिता कलाशेषश्चंद्र सुरत मृदिता बालवनिता तनीम्ना शोभन्ते गलित विभवा शाशी सुनरा. म्हणजे जिथे धनाचं महत्व सांगण्यात आलं होतं किंवा धनाचं महत्व सांगितलं जात होतं, दुसऱ्या याच्यामध्ये अशा मौल्यवान गोष्टीची सुरक्षितता करायला सांगितलं जात होतं, आता भर्तृहरी याच्यामध्ये म्हणतायत एक वेगळी विचारसरणी किंवा वेगळी बाजू देखील मांडली जाते. आणि ती बाजू कोणती? तर या सुभाषितामध्ये भर्तृहरी म्हणतायत की प्रत्येक गोष्ट वाढल्यानंतरच आपल्याला आनंद होतो असं नाही, तर अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आपल्यापासून कमी झाल्या तर आपल्याला निश्चितच आनंद होतो, अजून आपल्या गोष्टींना सौंदर्य प्राप्त होईल. मग त्यामध्ये अधिक उदाहरणं दिली जात आहेत. जसं रत्नाला सुंदर बनवण्यासाठी त्याला सहाणावरती घासलं जातं, त्याच पद्धतीने एखादा जखमी वीर असेल, युद्धामध्ये जखमी झालेला वीर असेल, त्याची शक्ती कमी होते, परंतु तो जखमी वीर जसा सौंदर्यवान दिसतोय, मदमत्त झालेला हत्ती जेव्हा त्याचा पद उतरतोय त्यावेळेस दिसणारा हत्ती असेल, किंवा पाणी कमी झालेलं नद्या असो, किंवा चंद्राच्या कलांमध्ये जेव्हा सर्वात छोटी कला चंद्राची असते त्यावेळेसचा चंद्र असो, हे सर्व आपल्याला आपल्या क्षमता कमी झाल्यानंतर सौंदर्य प्राप्त करताना दिसतंय. आणि याच पद्धतीने जेव्हा आपण धनसंपत्तीचा विचार केला तर ज्या व्यक्तीवर जवळ अतिशय जास्त धन होतं, जो व्यक्ती धनवान होता, त्या व्यक्तीचं धन थोडंसं कमी झालं, पण ते कमी होण्याचं कारण म्हणजे समाजामध्ये त्याने त्याचं वाटप केलं, समाजाच्या उपयोगाकरिता ते धन आणलेलं आहे, वापरात आणलंय. तर अशा व्यक्तीचं धन जरी कमी होत असेल ना, तरी तो समाजामध्ये त्याची एक वेगळी प्रतिष्ठा निश्चितच निर्माण होताना दिसतंय. आणि म्हणूनच श्रीमंत व्यक्तीचा खर्च जरी समाजासाठी होत असेल तरी मात्र दुसऱ्यासाठी तो खर्च केला जात असल्यामुळं त्याची माणूसपणा त्याच्यातला जो असेल, त्याची सामाजिक मूल्य त्याचं जे असेल, सामाजिक प्रतिष्ठा जी असेल, ती निश्चितच वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या सुभाषितावरून आपल्याला एक सामाजिक स्वभाव देखील विचारात घ्यावा लागेल की समाजात असे आजकाल तर विद्यार्थ्यांमध्ये ती गोष्ट फार जाणवते. मग समाजातले विद्यार्थी असो किंवा तरुण असो किंवा आणखी मोठी व्यक्ती देखील असो, आपल्यामध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता आहे म्हणजे एक न्यूनगंड तयार होतो. प्रत्येक वेळेस श्रीमंत आणि गरीब अशी तुलना असेल किंवा सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली आहे, सामाजिक प्रतिष्ठा नाहीये, आपल्याजवळ काही संपत्ती नाही, आपल्याजवळ काही साधन सुविधा नाहीये आणि दुसऱ्याजवळ आहे, हा भेदभाव मनामध्ये बाळगल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी जी आहे ती कुठेतरी कमी व्हायला लागते, नष्ट व्हायला लागते. परंतु या सुभाषिताचा आपण जर अर्थ विचारात घेतला तर निश्चितच आपली कमतरता जी आहे या कमतरतेलाच आपण एक ढाल बनवू शकतो. उदाहरणं अतिशय सुंदर दिलेली आहेत, पण याच उदाहरणांचा विचार करून माझ्यामध्ये काय कमतरता आहे, माझ्याकडे कोणत्या गोष्टींचा अभाव आहे, याचा विचार करून तो अभाव दूर करण्यासाठीचा प्रयत्न निश्चित करता येतो. युट्यूबचा आपण वापर करतो, आपण अनेकांना ती उदाहरणं देऊ शकू. भारतातले अनेक व्यापारी आपण असे बघू शकतो किंवा आपल्याला माहिती होतील त्या युट्यूबच्या माध्यमातून की त्या एखाद्या फर्निचरच्या कारखान्यामध्ये शिपाईचं काम करणारा व्यक्ती असेल, जो आज भारतातल्या सर्वात मोठ्या कंपनीचा मालक बनून आहे. फेविकॉल जो प्रॉडक्ट आपण यूज करतो, पिडिलाइट कंपनी, तिचा मालक, त्याची केस स्टडी युट्यूबवर आहे, पाहायला मिळेल आपल्याला. धीरूभाई अंबानीचं उदाहरण मिळेल. अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील की अतिशय दारिद्र्य परिस्थितीत असलेले, अतिशय धनाच्या दृष्टीने कफल्लक असलेल्या व्यक्ती देखील आज प्रगतीपथावर लागलेले आहेत. कारण काय आहे? स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःच्या कर्तृत्वावर भरोसा असणं, यामुळे निश्चितच हा विषय जो आहे हा पुढे जातोय. भर्तृहरी पुढच्या एका श्लोकामध्ये म्हणतायत, हा पुढचा जो श्लोक आहे गरीब आणि गरजू व्यक्तींबद्दल आणि आता जी काही उदाहरणं सांगितली त्याच्याबद्दल तो लागू होतो. परीक्षीण कश्चित स्पृहयति यवानात् प्रस्तये सपश्चात् संपूर्ण कलयति धरित्री तृणसमाम
अतशानैकान्या गुरुकुल लघुतया थेषु धनिनाम अवस्था वस्तुनी प्रथयतीच संकोचयतीच. म्हणजे काय तर दुवळीके पैसा जो आहे तो इच्छित करणे, प्रभू पण मिळालं असताना धरणीला तृणसमान मानणे, आणि म्हणूनच अशा परिस्थितीचा किंवा अशी विचारसरणीचा व्यक्ती असेल तर त्याचंही पतन नक्कीच होणार आहे. एखादा गरीब असतो, अतिशय दारिद्र्यात आहे, अगदी खाण्याच्या सुद्धा त्यांच्या अनेक अडचणी आहेत. अशा व्यक्तीला जेव्हा ओंजळभर धान्य मिळतं त्यावेळेस ते ओंजळभर धान्य त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं. खूप मौल्यवान असं धान्य त्याला ते वाटायला लागतं. परंतु पुढे जेव्हा मात्र त्याचं दारिद्र्य हळूहळू कमी व्हायला लागतं तेव्हा त्या ओंजळभर दाण्याचं महत्व देखील त्याचा कमी व्हायला लागतं. आणि हाच व्यक्ती जर एखादा सम्राट बनला, एखादा राजा बनला, एखादा फार मोठा नेता बनत आहे, त्यावेळेस त्याला मग ही पृथ्वी देखील तृणासमान म्हणजे गवतासमान वाटायला लागते. थोडक्यात परिस्थिती जी आहे ती कधीही कायमस्वरूपी नसते. वस्तूमध्ये जी आपल्याला गरज वाटते आहे ती गरजही प्रत्येक वेळी सारखी असेल असं नाही. अनेक वेळा आपण घरी देखील पाहतो, एखादी गोष्ट, एखादी वस्तू आपल्याला अतिशय मूल्यवान वाटायला लागते. तिचं आर्थिक मूल्य फार कमी असेल पण त्याच्याशी भावना जोडलेल्या असतील किंवा त्याचं महत्व त्यावेळेस अतिशय जास्त वाटतं. पण जसजसा कालावधी निघून जातो तसतसं त्याचं महत्व, त्याची गरज देखील आपल्याला कमी होताना दिसते. म्हणून त्या वस्तूचं मूल्य जे आहे ते कायमस्वरूपी आपण तसंच त्याच पद्धतीने ठेवण्याला महत्व द्यायला हवं. कृष्ण आणि सुदाम्याची गोष्ट इथे पण उपयोगात येते की एवढा धनवान असलेला, एवढा सम्राट असलेला श्रीकृष्ण आपल्या एका गरीब सुदामाचे भेट जी आहे त्या भेटीसाठी आतुर झालेला आहे. आणि मग सुदाम्याला प्रश्न पडतो की एवढ्या धनवान व्यक्तीला आपण द्यायचं तरी काय. आणि मग घरातले थोडेफार पोहे, ज्याला काही मूल्य नाही, पण या पोह्यांमागची भावना जी आहे सुदाम्याची, ती भावना श्रीकृष्ण विचारात घेतात आणि ते पोहे जे आहे त्याचा आनंदाने स्वीकार करतायत. म्हणून वस्तूचं मूल्य जे आहे त्या किमतीमध्ये नसून मानवाच्या गरजा ज्या आहेत त्या गरजांच्या वेळेनुसार, परिस्थितीनुसार बदलत जात आहे. गरिबीत छोट्या गोष्टींना जास्त महत्व असतं, परंतु श्रीमंतीमध्ये मात्र त्याच छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तृणासमान मानल्या जातात. अनेक वेळा आपल्याला या समाजामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. भर्तृहरी राजकारणाविषयी सुद्धा आपलं भाष्य करत आहेत आणि हे भाष्य करताना भर्तृहरी म्हणतात, राजन दुधुक्षसी क्षितिधेनु मेना ते नाट्यवत्समिव लोक ममुकुषाण तस्मिश्च सम्य गतिशम परिपोष्यमाणे नाना फलय फलती कल्पलतेव भूमी. म्हणजे काय तर पृथ्वी आणि या पृथ्वीवरची प्रजा, जसं कामधेनू आणि त्याच्या वत्साचा संबंध आहे, एखादी गाय आणि त्याच्या वासराचा संबंध आहे, तसं ही पृथ्वी आणि प्रजा, राजा आणि त्याची प्रजा असायला हवी. जो राजा आपल्या प्रजाजनांची काळजी घेतो, जो राजा आपल्या प्रजाजनांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो, प्रगतीसाठी बांधील असतो, त्यासाठी प्रयत्न करत असतो, निश्चितच त्या राजाच्या राज्यामधली प्रजा ही समृद्ध राहील, सुखी राहील. आणि प्रजा जर समृद्ध आणि सुखी राहत असेल तर ते राज्य आणि तो राजा देखील सुखी राहणार आहे. आणि म्हणून या राजकारणाविषयीचं भाष्य करत असताना भर्तृहरी जे बोलताय, आजच्या परिस्थितीतही तेच लागू होताना आपल्याला पाहायला मिळतं. राजकारणाची परिस्थिती किंवा शासनाच्या परिस्थितीचा विचार केला तर जे शासन लोकांच्या उपयोगाचं आहे, लोकोपयोगी कार्य करत आहे, असंच शासन निरंतर टिकत असताना पाहायला मिळतं. नाहीतर अनेक राज्य अशी पाहायला मिळत आहे की दर 5 वर्षांनी शासन बदलत जाते. आणि म्हणून प्रजा सुखी समृद्ध तर निश्चितच राज्य देखील सुखी समृद्ध होणार आहे. राजा युधिष्ठिराची गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, फक्त त्याची कल्पना देतोय की एवढं मोठं महायुद्ध होत आहे आणि ते झाल्यानंतर
जेव्हा भीष्म पितामह शरशय्येवर असतात त्यावेळी त्या युधिष्ठिराला राजमार्ग दाखवितात आणि भीष्माचार्यांच्या दाखवलेल्या राजमार्गाला अनुसरून हे युधिष्ठिर आपलं राज्य करते आणि प्रजा सुखी समृद्ध जीवन जगते आहे आणि म्हणून ते राज्यही टिकत आहे. राजकारणाविषयी पुढचं भाष्य भरपूर करतायत की सत्यानृताच पुरुषा प्रियवादिनीच हिंसा दयालुरपी चार्थ परावदान्य नित्यव्यथा प्रचुर नित्य धनानाम वारांगदी व नृपनीती रदी सर्व्या. केव्हा सत्य वदे वदे अनृतही केव्हा वदे गोडही केव्हा अप्रियही दयालही असे केव्हा करी घातही जोडी अर्थही जे यथेष्ट समयी ही बेहिशय बी आधरी ऐसी हे नृपनीती भासता असे वारांगणीच्या परी. जे राजाच्या कार्याला राजकीय परिस्थितीला वारांगणीसोबत तुलना केलेली आहे. जो राजा आपल्या राज्यातल्या प्रजेचा विचार करत नाही, जो राजा स्वार्थी बनतो आहे, त्याबाबतची परिस्थिती दाखवलेली आहे. राजनीतीचं बदलतं आणि विरोधाभासी स्वरूप जे आहे ते या सुभाषितावरून आपल्याला पाहायला मिळतं. राजनीतीचं स्वरूप भर्तृहरीसारखा एखादा सम्राट करतोय आणि तिची तुलना वारांगणीशी केली जाते. ही तुलना आपल्याला जरी कठोर वाटत असली तरी निश्चितच बदलत्या राजनीतीमधला स्वार्थीपणा असेल, त्या राजकारणाचं स्वरूप जे असेल त्याचं वास्तविक वर्णनच जणू या सुभाषितामध्ये केलेलं पाहायला मिळतंय. सुभाषितकार या सुभाषितामध्ये म्हणताय हे राजकारणी लोक असेल किंवा राजनीती या राजनीतीमध्ये कधी गोष्ट खरी बोलल्या जाते पण कधी असत्याचा देखील पाठपुरावा केला जातोय. कधी कठोर शब्द वापरले जात आहे, कधी अप्रिय बोललं जात आहे, कधी अत्यंत गोड बोलून लोकांना आकर्षितही केल्या जात आहे, कधी दयाळूपणा दाखवला जातोय तर कधी अन्याय देखील केला जातोय. सरकार कधी दयाळू बनतं, कधी हिंसक बनतं, निर्दयी बनतं. आणि काही आपल्याला नेते मंडळी अशी देखील पाहायला मिळतात, काही परिस्थिती अशी पाहायला मिळते की धन मिळवण्यासाठी अतिशय धडपड यामध्ये केली जाते आणि ती धडपड करण्याच्या आधी अतिशय जास्त प्रमाणात खर्च करून पद मिळवण्याचा प्रयत्न होतोय आणि पद मिळालं की मग त्या पदाच्या माध्यमातून आपलं जे खर्च झालेला आहे हा खर्च एक प्रकारे वसूल करण्याचा प्रयत्न आणि मग पुढच्या 7 पिढ्या जगतील अशा पद्धतीने धनसंपत्तीची एकत्र करणं. आणि म्हणून एक विरोधाभासी परिस्थिती जी आहे ती आपल्याला भरपूर यामध्ये दाखवून देते. अतिशय जास्त खर्च करून नंतर तो खर्च वसूल करण्यापेक्षा सामाजिक परिस्थितीचा भाग घेऊन समाजाची प्रगती करण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा, हेच यामध्ये सांगण्यात येत आहे. पुढे भरपूर म्हणताय आज्ञा कीर्ती पालन ब्राह्मणानां दान भोग मित्र संरक्षणंच येषामेते सद्गुणान प्रवृत्ता कोर्थस्तेषां पार्थिवोपाश्रयेण. म्हणजे काय तर या सुभाषितामध्ये भरपूर म्हणताय की राजाची परिस्थिती तर आपण बघितली, राज्यकारभार कसा करावा हे बघतोय, पण या राजाच्या आजूबाजूलाही अनेक लोक दिसतात, अनेक नेते मंडळी दिसतात. पूर्वीच्या काळात पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची लोक त्या राजाच्या जवळची राहायची. मग या लोकांच्या माध्यमातून सामाजिक भलं कसं करता येईल, हे लोक समाजाच्या उपयोगी त्याचे पडतील, तर या लोकांना समाजाच्या उपयोगी पडायचं असेल तर भर्तृहरींनी 6 गुण सांगितलेले आहेत. आज्ञा, कीर्ती, आपल्या राज्यामध्ये असलेल्या विद्वानांचं संगोपन करणे, दान देणे, संपत्तीचा भोग घेणे आणि मित्र संरक्षण करणे. अशा 6 गुणांची जोपासना ज्या राज्याकडे असेल, ज्या राज्यामध्ये पाहायला मिळते, ज्या राज्यातल्या राजाच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पाहायला मिळते, त्या राज्यातील लोकही निश्चितच सुखी समृद्ध राहू शकतील. राजाच्या आश्रयात जो व्यक्ती असतो त्याला आज्ञा करण्याची
पॉवर मिळते, आज्ञा करण्याचा अधिकार मिळतो. पण ही आज्ञा करत असताना जर त्यांनी स्वार्थासाठी करण्याचा विचार केला तर नक्कीच त्या आज्ञेचा काहीही उपयोग होणार नाही. समाजात वर्तमान काळात या परिस्थिती पाहायला मिळतात. राजाश्रयातल्या व्यक्ती अनेक ठिकाणी अनेक कार्यालयांमध्ये जाऊन आपल्या वैयक्तिक स्तरावर आदेश देत आहेत, काही काम करून देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण समाजासाठी कोणता उपयोग होत आहे तो निश्चितच काही. त्याला त्या राजाच्या जवळ जाऊन त्या नेत्याच्या जवळ जाऊन निश्चितच एक प्रसिद्धी कीर्ती मिळते, पण याचा जर उपयोग समाजासाठी नसेल तर निश्चितच ही गोष्ट निरर्थक राहणार आहे. आणि म्हणून भरतहरी या श्लोकामध्ये या सुभाषितात म्हणताय की आज्ञा कीर्ती आणि विद्वानांचं संरक्षण करणं, दान भोग आणि आपल्या मित्रांचं संरक्षण करणं हे राजाश्रयातील व्यक्तीने करायला हवं. ज्यांना हे गुण आपल्यामध्ये आणता येत नसेल अशा राजाश्रयात असलेल्या व्यक्ती जो आहे तो सामाजिक दृष्टीने शून्य मूल्य असलेला असतो. आणि ही परिस्थिती आपल्याला यामध्ये निश्चितच पाहायला मिळते. पुढचं एक सुभाषित भरतृहरी यामध्ये म्हणताय यद्धात्रालिखितं श्लोकं महत्वाधनं तत्प्राप्नोति मरुस्थले नितरां मेनोचनातोऽधिकं तद्धीरो भववितवत्सु कृपणां कृतिवृथा कृपे पश्यवयो निधावति तटो गृह्णाति तुल्यं जलम. म्हणजे काय तर धैर्य, समाधान आणि आत्मविश्वासाचा मौल्यवान संदेश देणार हे सुभाषित आहे. महर्षी भर्तृहरी जे सुरुवातीचे शब्द होते यत् धात्रा, धात्रा म्हणजे ब्रह्मदेवांना म्हटलेलं आहे. भर्तृहरी म्हणतात की ब्रह्मदेवाने आपल्या कपाळावर म्हणजे आपल्या नशिबामध्ये जेवढं धन लिहिलेलं आहे आपल्याला तेवढंच मिळणार आहे. आपल्या नशिबाच्या पलीकडे थोडंसही धन आपल्याला जास्त मिळणार नाही किंवा नशिबात जे आहे त्याच्यापेक्षा थोडं कमीही मिळणार नाही. मग एक छोटस उदाहरण देत आहेत की एखादा कुंभट असतो, एखादा मडकं असतं, ते विशाल अशा समुद्रामध्ये टाकायचं आणि त्या समुद्रातून पाणी काढायचं असेल तर येणार किती पाणी, त्या कुंभाची क्षमता आहे तेवढंच येणार. तोच कुंभ जेव्हा आपण विहिरीत टाकू, अतिशय खोल विहीर आहे, त्या विहिरीतून पाणी काढताना पाणी येणार किती तेवढंच येणार. म्हणजे क्षमता जेवढी आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे या सुभाषितावरून दाखवायचं. ते नशीब वगैरे शब्द वापरलेला आहे, पण नशिबावर विसंबून न राहता कर्तृत्वावरही विसंबून राहावं लागेल, कर्तृत्वाला महत्व द्यावं लागेल. आणि आपण मग अनेक वेळा बोलताना म्हणतो की देवही अशा व्यक्तीला वरदान देतोय, देवही अशाच व्यक्तीची मदत करतो जो व्यक्ती स्वतःची मदत करतो. म्हणजे काय तर स्वतःवर आत्मविश्वास ठेवून, स्वतःच्या कर्तृत्वावर भरोसा ठेवून निश्चितच तो काहीतरी समोरचा विचार करतोय ते कार्य करत आहे. आणि म्हणून मग त्या कृपाच्या माध्यमातून विहिरीतलं असो किंवा समुद्रातून असो जसं त्याची क्षमता आहे तेवढंच मिळवलं जातं, तसंच समाजामध्येही प्रत्येक व्यक्तीची जितकी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेचं त्याला मिळू शकतं. आणि म्हणून मला कमी मिळालं आहे, त्याला जास्त मिळालं आहे, माझ्याजवळ हे नाही त्याच्याजवळ ते आहे, अशा प्रकारचा भेदभाव मनामध्ये निर्माण करणं जे आधीच्या सुभाषिताच्या वेळी बोललो असा न्यूनगंड मनात आणणं आणि मग आपल्या प्रगतीच्या वाटा आपणच बंद करणं हे कुठेतरी टाळावं लागतं. आणि यासाठी मग अशा प्रकारची सुभाषित आपल्याला निश्चितच कामी पडलेली दिसत आहे. आणि म्हणून भरतृहरी यामध्ये म्हणतायत की दैवत्वाचा विचार जो आहे तो कुठेतरी बाजूला ठेवायला हवा. माझं नशीब असेल तरच होईल, नशिबात नसेल तर काहीच होणार नाही, हे असं न करता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तर एक सुभाषित अतिशय महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अनेक बाबतीत आपणही त्याचा विचार करू की धडपड करायला हवी. नशिबात नसेल तरी ती मिळवण्याची जेव्हा आपण धडपड करू, आणि पुढे असं म्हणता येईल की जेव्हा आपण फार उंच किंवा मोठी स्वप्न पाहू त्यावेळेस ती स्वप्न साकार करण्याचे मार्गही आपल्याला मिळत जातात आणि ती स्वप्न साकार निश्चितच होऊ शकेल. म्हणजे काय तर आपण आपली प्रगती सहज करू शकतो. एक अरुणिमा सिन्हा नावाची मुलगी, तिची गोष्ट आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल निश्चितच. ध्येय तिचं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं, परंतु तिचा अपघात होतोय, अपंग होते, दवाखान्यात अनेक महिने राहावं लागतंय.
पण स्वप्न काही थांबलेलं नाही. पाय कापावा लागतोय त्या ऍक्सिडेंटमुळे तिचा, परंतु स्वप्न अजूनही कायम आहे. ते स्वप्न कायम ठेवून जेव्हा ती व्यवस्थित होते, कृत्रिम पाय तिला लावला जातोय, स्वप्न अजूनही तिचं कायम आहे. नशिबावर अवलंबून राहिली नाही की माझं नशीबच खराब आहे म्हणून आता आयुष्य वाया गेलेलं आहे. नव्हे, कर्तृत्व, आपला विश्वास, आत्मविश्वास जो आहे त्याचा उपयोग तिने केला. हळूहळू प्रयत्न करत 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 छोट्या छोट्या गोष्टींमध्ये करत तिने सराव करण्याचा प्रयत्न केला आणि मग तिने तिचं स्वप्न साकार केलेलं दिसतंय. सांगण्याचा मुद्दा हा की परिस्थितीवरही आपल्याला मात करता येते, नशिबावरही मात केली जाऊ शकते, परंतु त्यासाठी आपण आत्मविश्वास आणि सातत्याने प्रयत्न मात्र करण्याचं गरजेचं आहे. सुभाषितामधील दैवत्वाचा विचार जो आहे त्या दैवत्वाच्या विचाराला बाजूला काढून आपल्यामध्ये जे पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थाला आपण महत्व देणं गरजेचं आहे. आणि या पुरुषार्थाचा विचार आपल्याला या सुभाषितामधून निश्चितच करता येईल. आजच्या युगामध्ये या सुभाषिताचं विशेष असं महत्व आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणावरून पाहता येईल, ते जाणवतं देखील. आणि म्हणून नशिबावर अवलंबून राहून शांत न बसता सातत्याने प्रयत्न करत राहणं, दुसऱ्यांचं यश किंवा दुसऱ्यांसोबत तुलना करून आपल्यामध्ये कमीपणा निर्माण होणं, ही गोष्ट आपण निश्चितच टाळायला हवी. हे भरभरी यावरून सांगतायत. एकंदर आपण ही सर्व सुभाषित जेव्हा बघतो त्यावेळेस अर्थ पद्धतीमध्ये जी काही सुभाषित 9-10 आलेली आहे, मग ती अगदी सुरुवातीला पहिला जे सुभाषित दिलेलं आहे की मला धन प्राप्त करण्यासाठी ज्या काही गोष्टी मला महत्वाच्या होत्या त्या सर्व रसातळाला जाऊ. समाजामध्ये ज्या गोष्टींना मूल्य आहे ते सर्व मूल्य रसातळाला जाऊ, परंतु माझ्याजवळ धन राहू. आणि पुढे म्हणतायत मग की धन असेल किंवा महत्वाच्या ज्या गोष्टी आपल्या आहेत त्याचं संरक्षण आपण करायला हवं. पण हे संरक्षण करत असताना मग राजाश्रयाची गोष्ट दिली, राजाच्या विषयी सुभाषित दिली की राजा कसा असावा, त्याच्या प्रजेचं कसं पालन पोषण करायला हवं, त्यासाठी काही गोष्टी दिलेल्या आहेत. आणि मग तिथून पुढे पुढे येत आपल्यातला न्यूनगंड नशिबावर अवलंबून राहणे तो दूर करून नशिबावर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वावर भरोसा ठेवणे, या गोष्टीला भरतुहरी महत्व देत आहेत. आणि म्हणून पुढे असं म्हणता येईल की अर्थ म्हणजे धन, पैसा हा मिळवावा, पण अनर्थ होणार नाही याची नक्कीच काळजी आहे. पैसा कमवायचा सर्वांना अधिकार आहे, पण तो कमवत असताना आपले मित्र आहेत, आपला सवंगडी आहेत, आपलं कुटुंब आहे, हे कुठेतरी नातेसंबंध दूर जात आहेत, याला त्यांचा अर्थ राहणार नाही. आणि म्हणून अर्थ मिळवावा पण अनर्थ होणार नाही याची काळजी घ्यावी. समृद्ध व्हावं पण त्यात समाजाचाही सहभाग असायला हवा. मोठं व्हावं, निश्चितच मोठं व्हावं, पण निश्चित मोठं होत असताना आपल्यामध्ये माणुसकी देखील आपण जपायला हवी. हे या सर्व सुभाषितांवरून लक्षात येत आहे. या मंगल विचाराने आजच्या या अर्थ पद्धतीच्या सुभाषितांचं प्रवचनाचा समारोप करतो. ही प्रवचन सेवा करण्यासाठी मला बालाजी मंदिर देवस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संधी दिली आणि आपण सर्वांनी अतिशय शांतपणे माझं जे काही विचारायचे ऐकले त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या सुंदर अशा आणि मार्गदर्शनपर प्रवचनाकरता आपले खूप खूप धन्यवाद सर. उपस्थित मान्यवर, भाविक वर्ग आणि कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. उद्याचे प्रवचनाचा विषय आहे दुर्जन पद्धती. प्रवचनकार डॉक्टर सद्भाव सुळे. यानंतर प्रसाद वाटप होईल आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. श्रीनिवासा गोविंदा, श्री व्यंकटेश गोविंदा.